वर्ध्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मंथन बैठक सेवाग्रामच्या चरखागृह इथं होणार आहे। विदर्भातील भाजपचे मंत्री, खासदार आणि आमदार हे प्रामुख्याने तिथं उपस्थित राहणार असून निवडणुकांबाबत रणनीती ठरवली जाणार आहे। एकेकाळच्या काँग्रेसचा वर्चस्व असलेल्या जिल्ह्यात आता भाजप मंथन करणार असून या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही, अनेक मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेही उपस्थित राहणार आहेत। सेवाग्राममध्ये होत असलेल्या भाजपच्या बैठकीला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं महत्त्व आहे। गांधीजींच्या जिल्ह्यात भाजपची ही पहिलीच बैठक असल्याने महत्त्व आलेलं आहे। या बाबतीत बोलण्यासाठी राज्याचे मंत्री आणि भाजप नेते पंकज भोयर आहेत। भाऊ, खरं तर सेवाग्राम गांधी विचारांची भूमी आहे, त्या भूमीमध्ये भाजप या विभागीय बैठकांची सुरुवात करता, नेमका काय संदेश या निमित्ताने देणार आहात? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता विदर्भातल्या लोकप्रतिनिधींना, प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरता आजची बैठक होणार आहे। सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुरुवातीला मार्गदर्शन करणार आहेत, नंतर समारोपाला ह्या राज्याचे महसूल मंत्री सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे हे मार्गदर्शन करणार आहेत। साहजिकच विदर्भातल्या सर्व जिल्ह्याकरता वर्धा हे मध्य ठिकाण त्या ठिकाणी पडतं। सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना जाण्या येण्याकरता सोयीचं व्हावं याच्याकरता ह्या जिल्ह्याची निवड करण्यात आली। आतापर्यंत काँग्रेसच्या अशा कार्यक्रमांची सुरुवात सेवाग्राममधून होत होती, यावेळी भाजपने ही सुरुवात केलेली आहे। त्यामुळे कुठेतरी विदर्भामध्ये आता काँग्रेसचा विचार संपतोय आणि तो भाजपचा होतोय, हा संदेश देण्याचा प्रयत्न नाही। विदर्भातल्या जनतेने म्हणा किंवा विशेष करून वर्धा जिल्ह्यातल्या जनतेने गांधीजींचं स्वप्न हे झालेल्या निवडणुकीत पूर्ण करून दिलेलं आहे। गांधीजींनी जे स्वप्न त्या ठिकाणी बघितलं होतं की वर्धा जिल्हा हा काँग्रेसमुक्त व्हावा, याच्याकरता विधानसभेत आपण बघितलं की लोकांनी सर्वच्या सर्व 100% यश हे भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात त्या ठिकाणी दिलेलं आहे। स्वाभाविकच वर्धा जिल्ह्यातला, विदर्भातला, एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचा कल हा विकासाच्या कामामुळे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे झालेला आहे। भाऊ, राज्यातल्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईल त्या महायुती म्हणून लढू नये, ती भाजपने स्वबळावर लढावी, कारण जे काही सध्या शिवसेना असतील, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे जे काही प्रकरण समोर येतात त्यावरून भाजपला डॅमेज होईल अशी भीती कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते। अद्यापपर्यंत याच्यावरती कुठलाही निर्णय झालेला नाही। तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रित बसतील आणि त्याच्यावरती ते निर्णय घेतील। पण मुंबई महानगरपालिका तुम्ही स्वबळावर लढणार की महायुती म्हणून लढणार? मी आधीच सांगितल्याप्रमाणे की याच्यावर अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही। आमच्या तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रित बसतील आणि त्याच्यावर निर्णय घेतील। वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, वर्धा। वर्ध्यातल्या भाजप मेळाव्याकडे मुनगंटीवार यांनी पाठ फिरवलेली आहे। मुनगंटीवार बाहेरगावी असल्याने मेळाव्याला ते हजर राहणार नाहीयेत अशी माहिती मिळते आहे। मग यामुळे सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का, अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी बोलूया। उदय, वर्ध्यामध्ये भाजप मेळावा घेत आहे। पूर्वी हा काँग्रेसचा गड होता, आता मात्र इथं विचारमंथन भाजप करणार आहे आणि मुनगंटीवार त्याला हजर नसणार आहेत, काय सांगाल? अगदी खरं आहे। महायुतीमध्ये भाजप हा मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आणि भाजपचा गड म्हणून सध्या विदर्भाला पाहिलं जातं, कारण ज्या पद्धतीने गेल्या काही निवडणुकांमध्ये विदर्भात भाजपला यश मिळालेलं, त्यावरून विदर्भाकडून जे आहे ते भाजपला मोठ्या अपेक्षा आहेत। त्यातल्या ज्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला आणि इतरही जिल्हा परिषद या महत्वाच्या निवडणुका ज्या आहेत त्या काळात होणार आहे आणि त्याचं नियोजन करण्यासाठी जे आहे ते भाजपकडून आज सेवाग्रामच्या चरखा भवन इथं नियोजन मेळावा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। आणि या मेळाव्याला जे आहे ते विदर्भातले सर्वच आजी माजी खासदार, आमदार, मंत्री आणि महत्वाचे पदाधिकारी असणार आहे। मात्र या मेळाव्याकडे जे आहे ते सुधीर मुनगंटीवार यांना पाठ फिरवलेली आहे। या मेळाव्याचं नियोजन आधीच झालं असताना देखील सुधीर मुनगंटीवार आज श्रावण सोमवारचा पहिला सोमवार असल्यानं पूजेसाठी बाहेरगावी गेलेले आहेत, त्यामुळे ते या मेळाव्याला उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती जी आहे ती समोर येते। त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी कायम आहे असा देखील एक कयास जो आहे तो कार्यकर्त्यांकडून लावला जातोय, कारण सुधीर मुनगंटीवार विदर्भातले ज्येष्ठ नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष देखील राहिलेले आहेत। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची तयारी करत असताना सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मिळणं जे आहे ते अतिशय महत्वाचं होतं। मात्र आता त्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवलेली आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जे आहे ते आता तर्कवितर्क या सगळ्या बाबतीत लावले जात आहेत। यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील या मेळाव्याला येणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रवींद्र चव्हाण यांना आज भेटीसाठी
वेळ दिल्याची माहिती समोर येत आहे. बर त्यामुळे ते पंतप्रधानांच्या भेटीला जाणार असल्यानं ते आजच्या या मेळाव्याला उपस्थित असणार नाही. त्यामुळे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते या मेळाव्याचा जो आहे तो समारोप होणार आहे. नक्की थोड्याच नक्की वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा सुरू होणार आहे. बरोबर. धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल.